नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय. त्याच्यामध्ये आपले 2 पार्ट आहेत. एक अंकगणित आणि बुद्धिमत्ता. तर पहिला पार्ट जो आहे आपला अंकगणित, तर याचं आजचं आपलं 22वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक जो आहे तो आहे लसावी आणि मसावी. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. ओके. आणि कन्सेप्ट ही तितकी सोपी आणि बऱ्यापैकी तुम्ही या कन्सेप्टचा याआधी सुद्धा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करण्याआधी आपण म्हणजे टॉपिक जो आपण सॉल्व्ह करतो त्याची आपली मेन प्रोसेस काय, तर सुरुवातीला आपण सगळे क्वेश्चन पाहून घेतो. नंतर आपण त्या कन्सेप्ट समजून घेतो आणि पुन्हा एकदा सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो. ओके, ठीक आहे. म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याचा एक अंदाज तुमच्या डोक्यामध्ये तयार होतो आणि अभ्यास करताना आपण त्या फोकसनी त्या कन्सेप्टकडे पाहतो. बऱ्याच वेळा काय होतं, कन्सेप्ट आपण तितक्या फोकसली पाहत नाही जितकं आपण प्रश्नाकडे फोकसली पाहतो आणि त्यामुळे मग प्रश्न सोडवताना अडचण येते, कारण कन्सेप्ट तितक्या फोकसली आपण पाहिलेली नसते. तर पण जर आधी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा त्याबद्दल आयडिया असेल, तर मात्र कन्सेप्ट ही आपण तितक्या फोकसली पाहतो. ठीक आहे. तर सुरुवात करतोय. 2024 चे काही क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतले, 23 चे घेतलेत, 22 चे घेतलेत. सर्व प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. एवढे जरी क्वेश्चन तुम्ही कव्हर केले, तरी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला असा वेगळा कोणताही क्वेश्चन या पॅटर्नच्या बाहेर सापडणार नाही. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला काही सोपे प्रश्न आहेत. स्टेप बाय स्टेप आपण वेगवेगळ्या पॅटर्नला ॲड करत गेलो. तर बेसिक क्वेश्चन ही पहा. 36 आणि 48 यांचा लसावी आणि मसावी किती? असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला. त्यानंतर जर दुसरा प्रश्न पाहिला तर 48, 60 आणि 72 यांचा मसावी किती? आधी जर पाहिलं तर 2 संख्या आहेत, आता 3 संख्या दिलेल्या आहेत. इथे 4 संख्या दिल्यात, म्हणजे 2 संख्या, 3 संख्या आणि 4 संख्या असताना लसावी, मसावी कसं काढायचं? मसावी आहे त्या ठिकाणी. त्यानंतर 2 संख्येचा लसावी, ठीक आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर 4 संख्येचा लसावी, ओके. त्यानंतर जर 6वा प्रश्न पाहायला गेला तर 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या तीनही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? ओके. म्हणजे थोडंसं वेगळं आहे. लसावीचं पार्ट आहे, पण थोडासा वेगळा पॅटर्न आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा लसावी 60 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5-6 आहे, तर दोघांच्या वयांची बेरीज किती? म्हणजे आधी वय काढावे लागतील आणि लसावीचं गणित आहे पहा, थोडासा पॅटर्न बदलतोय. म्हणजे टॉपिक सोपा आहे आणि हे पोलीस भरतीचे क्वेश्चन आहेत सगळे. ओके, ठीक आहे. 36 आणि 63चा लसावी 252 आहे. ते मसावी किती? हे सूत्र तुम्हाला माहिती आहे. ते पण आपण पाहणार आहे. 2 संख्येचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 120 आहे, तर त्यातील एक संख्या 24 आहे. तर दुसरी संख्या किती? म्हणजे आधीच्या प्रश्नात पाहिलं तर मसावी विचारले, 2 संख्या दिल्यात, लसावी पण दिलाय. इथे काय त्या 2 संख्यांमधली एक संख्या विचारली, लसावी आणि मसावी दिलेली आहे. त्यानंतर 10वा प्रश्न पाहिला तर 2 संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. 2 संख्येचा, आता पहा 2 संख्या नाही दिल्या, त्या 2 संख्येचं गुणोत्तर दिले. त्यापैकी लहान संख्या कोणती? असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. 2 संख्यांचे गुणोत्तर 3-5 असून त्यांचा लसावी 105 आहे. तर त्या संख्येचा मसावी किती? म्हणजे लसावी आणि मसावी दिलेत किंवा विचारलेत किंवा 2 संख्येपैकी एक संख्या दिली, दुसरी विचारली. पण तोही पॅटर्न सेम विचारला गेलेला नाहीये. ओके, ठीक आहे. त्यानंतर आणि हे सगळे 24चे क्वेश्चन येतात. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. तर मसावी 15 असेल तर संख्या कोणत्या? अच्छा, पहा प्रश्न जरी अवघड वाटत असले तुम्हाला वाचून, तरी प्रश्न मात्र सॉल्व्ह करताना तुम्ही पहा एकदम सोपे आहेत. काही सेकंदात तुम्हाला त्यांची उत्तरे मिळणार आहे. ओके, ठीक. आता 13वा प्रश्न जर पाहिला तर थोडासा वेगळा दिसतोय. पहा परत 205, 310 आणि 415 यांचा या अपूर्णांकांचा लसावी किती? ओके. तुम्हाला काय विचारलं या ठिकाणी? त्यांचं काय विचारलंय? लसावी किती आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यानंतर जर पाहिलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 14 काय दिसतोय? 506, 712 आणि 509 यांचा मसावी किती? म्हणजे अपूर्णांक संख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर इथं दशांश मधल्या संख्या आहेत, म्हणजे दशांश अपूर्णांक यांचा मसावी आणि लसावी कशा पद्धतीने काढायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर जर पाहिलं तर अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास 9 उरते, तर 18ने भागल्यास 11 उरते. तर ती संख्या नक्की कोणती आहे? आपल्याला अशी संख्या शोधायची आहे. त्यानंतर एका पेटीत 15, 25 आणि 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात. तर पेटीमध्ये किती डझन आंबे असतील? तर नक्की पेटीत आंबे किती आहेत? या पद्धतीने म्हणजे हे वेगवेगळे ग्रुप केले तर 6 कमी पडतात. तर नक्की पेटीत किती डझन आंबे आहेत हे विचारले गेले. त्यानंतर 2 संख्येत 6x आणि 7x असून त्यांचा लसावी 252 आहे, तर x किती? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलाय. तर या पद्धतीने तुम्हाला लसावी आणि मसावीवर प्रश्न विचारले जातात. तुम्ही पहा सर्व प्रकारचे आपण क्वेश्चन या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केले आहे आणि वेगवेगळ्या पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जातात. पण कन्सेप्ट अतिशय सोपी आहे. फक्त तुम्हाला लसावी आणि मसावी ही कन्सेप्ट एकदा समजली का तुम्ही कोणत्याही संख्येची लसावी, मसावी किंवा या पॅटर्नचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व सोडवू शकता. ओके. टॉपिक अवघड वाटत असला, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं लसावी आणि मसावीमध्ये. पण ठीक आहे, काही हरकत नाही. प्रॅक्टिस करा थोडीशी, थोडा वेळ द्या. जास्त नाही, एक 10-15-20 मिनिटं. तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. हा टॉपिक तुमचा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होणार आहे. ठीक आहे. तर पहा आपल्याला काही सुरुवातीला कन्सेप्ट पाहिजेत नक्की. आता आपण सर्व कन्सेप्ट पाहणार आहे. एकदा कन्सेप्ट पाहून झाल्या त्यानंतर मग आपण सर्व क्वेश्चन एकदा परत एकदा सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर पहा आता बेसिकमध्ये आपल्याला काय पाहिजे? विभाजक म्हणजे काय? विभाजक बऱ्याच वेळा या ठिकाणी काही
ठिकाणी तुम्हाला हा शब्द पाहायला मिळेल लसावी आणि मसावीमध्ये का विभाजक. विभाजक म्हणजे समजा आपण एखादी संख्या घेतली 12, ह्या 12चे विभाजक कोण आहेत, म्हणजे 12ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो. मग 12ला भाग जाणारी पहिली संख्या 1 ती कॉमन असते, त्यानंतर 2 नी भाग जातो, त्यानंतर 3 नी भाग जातो, त्यानंतर 4 नी भाग जातो, त्यानंतर 6 नी भाग जातो आणि शेवटची संख्या कोणती आहे 12 नी भाग जातो. म्हणजे 12ला एवढ्या संख्येने काय जातो भाग जातो. म्हणजे हे जे आहेत ह्या सर्व संख्या आहेत ह्या काय झाल्या त्याचे विभाजक झाल्या. ह्या सर्व काय झाले विभाजक. म्हणजे 12ला कोणती संख्या जाऊन विभाजन करू शकते, तिचं भाग देऊ शकते. ओके ठीक आहे, या पद्धतीने. तर त्यानंतर एक पुढचा शब्द आहे विभाज्य. विभाज्य म्हणजे काय, आता समजा 12 ही संख्या घेतली तर 12नी कोणती कोणती संख्या विभाज्य, पहिली कोणती आहे 12, त्यानंतर कोणती आहे 24, त्यानंतर कोणती आहे 36, त्यानंतर कोणती आहे 48, त्यानंतर 60. ओके, म्हणजे या पद्धतीने तुम्ही हे जर संख्या लिहू शकता का ह्या ज्या काय ह्या विभाज्य संख्या आहेत, ह्या सर्व संख्येनी 12ला म्हणजे 12नी ह्या सर्वांना भाग जातो, ह्या सर्वांनी 12ला भाग जातो हे विभाजक. 12नी कोणाला भाग जातो ते झाले त्याचे विभाज्य. हे नीट समजून घ्या का विभाजक कोण आहे, विभाज्य काय. यांना म्हणजे ज्या संख्या जाऊन 12ला तोडू शकतात त्यांना म्हणायचं विभाजक. कोण कोण तोडू शकतो, 12 कोणाला तोडू शकतो, विभाज्य. आलं लक्षात. त्यानंतर कसोट्या. आता हा जो कसोट्यांचा जो पार्ट आहे म्हणजे 2नी कोणाला भाग जातो, 3नी कोणाला जातो, 4नी कोणाला जातो, 5नी कोणाला जातो, 6नी कोणाला जातो, 7नी कोणाला जातो, हा कसोट्यांचा एक टॉपिक आहे. हा आपण पाहिलेला आहे. कसोट्यांवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे पण आपण पाहिलेलं आहे. ओके, तर हा टॉपिक पुन्हा एकदा पाहून घ्या कारण या टॉपिकमध्ये त्याचा काही पार्ट आहे किंवा त्या कन्सेप्ट तुम्हाला लागतात. सो कसोट्या हा जो टॉपिक आहे तो पाहून घ्या. म्हणजे आता 2ची कसोटी, 2नी कोणत्या कोणत्या संख्येला भाग जातो, तर ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतात त्यांना 2नी भाग जातो. 3नी कोणाला भाग जातो, अंकांची बेरीज. अंकांची बेरीज काय करायचं, अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 3नी भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 3नी भाग जातो. आता 4नी कोणाला जातो, शेवटच्या दोन संख्या. शेवटच्या दोन संख्या दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन संख्येना जर 4नी भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4नी जातो. तसंच 5नी कोणाला जातो, 6नी कोणाला जातो हे तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी जाऊन पाहायचे. फक्त एकदा ते पाहून घ्या, रिपीट रिवाइज करा. कसोट्या हा पार्ट आपल्याला लागणार. त्यानंतर मूळ अवयव पद्धत. मूळ अवयव पद्धत ही काय नक्की पहा. समजा आपण संख्या कोणती घेतली होती 12, मग 12चे मूळ अवयव कसे शोधायचे काय या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही 2 गुणिले 6 बरोबर, म्हणजे 2 गुणिले आता 6चे परत आपण अवयव पाडू शकतो 2 गुणिले 3. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर 2ला कोणीच भाग जात नाही, परत 2ला जात नाही आणि 3ला जात नाही. म्हणजे आता 2, 2 आणि 3 ह्या कोणत्या संख्या झाल्या, मूळ संख्या झाल्या. ह्या संख्या सर्व संख्या कोणत्या आहेत, मूळ. म्हणजे 3 दुनी 6, 6 दुनी 12. म्हणजे हे जे अवयव आहेत हे मूळ अवयव आहेत. कोणाचे, 12चे. आलं लक्षात. मग आपल्याला लसावी आणि मसावी काढताना या पद्धतीचा आपल्याला काय करायचा, वापर करायचा आहे, मूळ अवयव पद्धत. मग त्याच्यात सामायिक संख्या कोणत्या आहेत, असामायिक कोणत्या आहेत, तर त्यांचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. फक्त मूळ अवयव काय हे नीट समजून घ्या. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल अजून एखादी संख्या समजा आपण घेतली 50. मग 50चे मूळ अवयव कसे शोधायचे, तर 2 गुणिले काय येणार आहे 25, 25 दुनी 50. मग 2 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25, 25 दुनी 50. आता 5 आणि 2 5 5 हे सर्व संख्या कोणत्या झाल्या, मूळ संख्या. याला म्हणायचं मूळ अवयव पद्धत. ओके, तर हे आपल्याला बेसिक पाहिजे होतं. त्यानंतर पुढचा पार्ट आहे आपल्याला लसावी आणि मसावी. आता लसावी आणि मसावी शोधायचा नक्की कसा, तर पहा आपण संख्या घेऊया. समजा आपण सिंपल संख्या घेऊया, दोन संख्या 45 आणि 60. ह्या दोन संख्येचा आपल्याला काय शोधायचं आहे, लसावी शोधायचं आणि मसावी शोधायचं. मग आता काय करायचं पहा, इथं कोण घेतला 45 आणि त्याच्यासोबत कोण घेतलंय तुम्ही 60. ओके, आता पहा 45 आणि 60 ह्या दोघांनाही सामायिक भाग जाणारी संख्या पहिली कोणती आहे, 5. 5नी काय होतं 45 आणि 60 दोघांनाही भाग जातो. मग 5नी इथं भाग जर दिला तुम्ही तर इथं पहा 5 9 45, त्यानंतर 5 1 5, उरला एक 5 2 10. म्हणजे आता इथं कोणाला 9 आणि 12ला. आता जर तुम्ही पाहिलं 9 आणि 12 दोघांनाही सामायिक संख्येने भाग जाणारी संख्या अजून कोणती आहे, 3. 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता जर पाहिलं तुम्ही तर 3ला आणि 4ला सामायिक संख्या आहे का भागणारी, नाही. संपला. मग इथं थांबायचंय तुम्हाला. इथं काय करायचं तुम्हाला, थांबायचंय. पहा आपल्याला संख्या कोणत्या दिल्या होत्या 45 आणि 60. ह्या दोन संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, लसावी आणि मसावी. हे काढून झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, पहा पहिल्यांदा काय करायचं, दोन्ही संख्या लिहून घ्यायच्या. दोनही संख्येना सामायिक भाग जाणारी संख्या कोणती, 5. 5नी भागून दिला. परत 9 आणि 12 आले. परत 9 आणि 12ला सामायिक संख्या कोणती भागणारी, 3. 3नी 9 आणि 12 दोघांनाही भाग जातो. आता इथं आलो 3 आणि इथं आला 4. 3 आणि 4ला सामायिक संख्या भाग जाणारी कोणती आहे का, नाही. का ज्यांनी 3ला पण भाग जातो 4ला पण जातो अशी संख्या नाही, आणि म्हणून आपण इथं थांबायचंय. आता ह्या ज्या दोन सामायिक संख्या म्हणजे सामायिक जे अवयव आहेत तर त्यालाच आपण म्हणणार आहे मसावी. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. महत्तम मोठ्यात मोठा, साधारण छोटा, बेसिक. विभाजक का, सर्वात मोठी विभागणारी संख्या कोणती का, जी 45 आणि 60ला दोघांनाही भाग जाते. म्हणजे 45 आणि 60ला जेवढ्या संख्येने भाग जातो त्यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती,
मग 45 आणि 60ला जे सामायिक भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत, तर 45 आणि 60ला भाग जाणारी सामायिक संख्या 1 असणारच आहे ऑब्व्हियसली. त्यानंतर 3 1 असणार आहे. 3 ने याला भाग जातो. त्यानंतर जर पाहिलं तर 5 ने पण भाग जातो. त्यानंतर जर पाहिलं तर 9 9 5 45 पण 60 9 नी नाही जाते. 6 नी जर पाहिलं तर 6 नी याला जातो पण याला जात नाहीये. त्यानंतर 12 12 12 नी 60ला जातो पण 45ला जात नाही. मग राहिली संख्या कोणती आहे? 15. 15 नी याला पण भाग जातो, याला पण जातो. म्हणजे ही जी संख्या आहे महत्तम साधारण विभाजक मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या कोणती आहे? 15. म्हणजे मसावी किती आला? 15. म्हणजे थोडक्यात काय, ह्या दोन संख्येचा जर तुम्ही गुणाकार केला मसावी, तर ती तुम्हाला संख्या कोणती मिळणार आहे? 15. म्हणजे 15 हा आकडा तुम्हाला कसा मिळाला? 5 गुणिले 3 बरोबर किती आले? 15. म्हणजे तुम्ही असेही जाऊ शकता किंवा असेही जाऊ शकता, पण आपण ही मेथड आपल्याला पाहिजे ही लक्षात ठेवायची. ओके. आता आपल्याला कोण काढायचंय? लसावी. आता कोण काढायचंय? लसावी. लघुत्तम साधारण विभाज्य. आता ही कोण आहे? पहा, इथं जो वि आहे हा विभाजक आहे. विभाजक. ओके. आणि हा कोण आहे? विभाज्य. म्हणजे इथे काय आहेत? भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? म्हणजे इथे जी आपण संख्या पाहिल्या होत्या, का 12ला भाग जाणारी सर्वात मोठी संख्या 12. ओके. म्हणजे इथं हे काय झाले? विभाजक. का 12ला कोण कोण तोडू शकतं आणि 12नी कोणाला भाग जाऊ शकतो असं आहे. ओके. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर मसावी म्हणजे काय करतो आपण? महत्तम साधारण विभाजक म्हणजे काय? 12 आणि 45 आणि 60ला सर्वात भाग जाणारे ज्या संख्या आहेत, का ज्यांनी 45 आणि 60 दोघांनाही भाग जातो, पण त्याच्यातल्या मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजे मसावी. आता इथे लसावी म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? 45 आणि 60च्या पाड्यामधली येणारी पहिली सामायिक संख्या कोणती? ओके. मग आता इथे आपल्याला 45 आणि 60चा पाडा लिहावा लागेल, पण काही गरज नाहीये. मेथड पहा. काय करायचंय तुम्हाला? इथे आता आपल्याला एक एक ह्या पार्टमध्ये जायचंय. इथं संख्येला राहिलेली संख्या ही 3 आहे. 3 1 3 4 तसेच कंटिन्यू केले आपण. नंतर 4 1 4 हा एक कंटिन्यू आणि 4 1 4. म्हणजे आता शेवटी एक एक आणून ठेवला आपण. आता ह्या सर्व संख्येचा आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचा. म्हणजे का? पहा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 गुणिले 4. ओके. म्हणजे किती आले? 9 दुनी 18 180. किती आले पहा? 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4. ओके. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय? 5 त्रिक 15, 15 गुणिले 3 45, 45 गुणिले 4 म्हणजे किती आले? 180. आलं लक्षात? म्हणजे मसावी किती आहे? 15 आणि लसावी किती आहे? 180. म्हणजे 45च्या पाड्यामध्ये आणि 60च्या पाड्यामध्ये दोघांच्या पाड्यामध्ये येणारी पहिली जी संख्या आहे ती कोणती आहे? 180. पाहूया आपण. 60चा पाडा म्हणजे काय होईल? 120. त्यानंतर किती आहे? 180. बरोबर. 6 1 6 6 2 12 6 3 18. इथे जर पाहिलं तर इथं किती येणार आहे? 90. त्यानंतर 135 आणि त्यानंतर 180. ओके. हा 45चा पाडा झाला. म्हणजे दोघांमध्ये पहिली सामायिक संख्या कोणती आहे? लघुत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम साधारण किंवा सामायिक विभाज्य. ओके. महत्तम इथं साधारण सामायिक असंही तुम्ही त्याचं रीडिंग करू शकता. महत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम सामायिक विभाज्य म्हणजे 80 ती संख्या. ओके. म्हणजे आता ही मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगितली. फक्त लक्षात काय ठेवायचे तुम्हाला? काय करायचं? हे डिटेलमध्ये पाहिलं. आता आपण जस्ट एखादी अजून एक संख्या पाहूया. समजा आपण घेतली 12 आणि 48. ओके. आता 12 आणि 48 घेतल्यानंतर तुम्हाला मसावी आणि लसावी काढायचा आहे. सिंपलमध्ये काय करणार आहे तुम्ही? दोघांनाही सामायिक भाग जाणारी संख्या 12 आहे. 12 1 12, 12 चोक 48. ओके. म्हणजे 12. आता कोणती सामायिक संख्या राहिली का? नाही. म्हणजे यांचा जो मसावी झाला, मसावी हा किती झाला? 12 आणि नंतर कोण काढायचं आहे? लसावी. लसावी म्हणजे काय? एक इथं ऑलरेडी आलेला आहे. इथं 4 घेतला म्हणजे इथं एक कंटिन्यू केला आणि 4 1 4 आता एक मध्ये कन्व्हर्जन झालं. ह्या दोघांचा गुणाकार 12 चोक 48. म्हणजे आता यांचा जो लसावी आला तो किती आलेला आहे? 48. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला लसावी आणि मसावी काय करायचे असतात? शोधायचे असतात, काढायचे असतात. ओके. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण महत्त्वाचं सूत्र. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आता ते सूत्र काय? दिलेल्या दोन संख्येचा पहा. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मगाशी आपण संख्या घेतली होती 45 आणि 60. ह्या दोन संख्या घेतल्या होत्या. यांचा मसावी जर तुम्ही पाहिला तर तो किती आला होता? 15 आणि यांचा लसावी जर तुम्ही पाहिला तर तो किती आला होता? 180. आता गंमत पहा. ह्या दिलेल्या दोन संख्या होत्या. हा लसावी आणि मसावी होता. आपण पहा एक सूत्र आपल्याला तयार करायचे. सूत्र मी तुम्हाला डायरेक्ट नाही सांगत आहे. सूत्र पहा काय होईल? 15 गुणिले 180 जर मी लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर काय होणार आहे तो? 15 0 0 15 8 20 असे म्हणजे 12 हाच आला. 15 1 15, 15 आणि 12 27. ओके. 2700. आता आपण इथं 45 गुणिले 60 यांचा जर गुणाकार केला, शून्य लिहून ठेवला, हा शून्य कंटिन्यू केला, 6 30, हातच्याले 3, 6 24 आणि 3 27, 2700. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल का दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार आणि त्यांचा लसावी मसावीचा गुणाकार हा समान असतो. ओके. दिलेल्या संख्येचा गुणाकार म्हणजे एक नवीन सूत्र तुम्हाला या ठिकाणी मिळालं. ते सूत्र कोणतं आहे? दिलेल्या संख्येचा गुणाकार दिलेल्या
संख्यांचा गुणाकार हे कधी असताना दोन संख्या असताना. ओके, बरोबर. दिलेल्या संख्येचा गुणाकार बरोबर त्यांचा लसावी गुणिले त्यांचा मसावी. म्हणजे त्या दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी त्याच दोन संख्येचा. हे अतिशय महत्त्वाचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या सूत्राचा वापर करूनही आपल्याला बरेचसे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, ठीक आहे. सूत्र लक्षात ठेवा. दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढाच असतो. ठीक आहे. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी. आता अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढण्याचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पहा, तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय, समजा a/b अशी एक संख्या दिली आणि c/d अशी एक संख्या दिली. आता या दोन संख्येचं तुम्हाला आपण सूत्र पाहतोय, नंतर एक्झाम्पल पाहणार. आता या दोन संख्येचं तुम्हाला काय काढायचं आहे, समजा तुम्हाला विचारलं का या दोन संख्येचा काय काढा, ह्या अपूर्णांक संख्या आहे दोनही. ओके, ही एक संख्या आणि ही एक संख्या. ह्या दोघांचा जर तुम्हाला काय काढायचं आहे, लसावी जर तुम्हाला विचारलं, काय विचारलं, लसावी, लवतम सामायिक विभाजक. ओके, लसावी जर तुम्हाला विचारलं तर काय करायचंय, अंशाचा लसावी काढायचा, दोन संख्येच्या अंशाचा लसावी. काय काढायचंय, लसावी. ओके, आणि छेदाचा मसावीनी त्याला भागायचं. इथं काय बी आणि डी यांच्या काय जो छेद आहे अंशांचा लसावी छेदांचा मसावी. पहा, सूत्र काय सांगते, जर तुम्हाला ह्या अपूर्णांकाचा काय विचारलंय, लसावी, तर काय करायचं, हे जे अंश दिसतात ए आणि सी ह्या दोघांचा काय काढायचा, लसावी काढायचा, आणि जे उत्तर आलं त्याच्या छेदाचा काय काढायचा, मसावीने त्याला काय करायचं, भागायचं. पण जर तुम्हाला मसावी विचारलं, मसावी, ओके, जर तुम्हाला मसावी काढायला सांगितलं तर आता अंशाचा काय काढायचा, अंशांचा मसावी. ओके, आणि छेदांचा लसावी. पहा, काय सांगितलं तुम्हाला, मसावी काढायचा आहे तर अंशाचा मसावी काढायचा, छेदाच्या लसावीने त्याला भागायचं. लसावी काढायचा आहे तर अंशाचा लसावी भागिले मसावी, छेदाचा मसावी. म्हणजे उलटे पहा, लसावी अंशांचा लसावी, मसावी अंशांचा मसावी. मग काय, छेदांचा काय करायचा, मसावी, इथं छेदांचा काय करायचा, लसावी. म्हणजे थोडक्यात उलटे करायचं. यांचा मसावी काढला तर यांचा लसावीने त्याला भागायचं, यांचा लसावी काढला तर यांच्या मसावी, आणि यांचा मसावी तर यांचा लसावी. लक्षात. तर अपूर्णांकाचं या पद्धतीने आपण एखादं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पहा, एक्झाम्पल घेऊया आपण. समजा 3/4 9/10 अशा दोन अपूर्णांक आपण या ठिकाणी घेतले. ओके, आता आपल्याला यांचं सांगितलं तुम्हाला का यांचा लसावी काढा, यांचा काय काढा, लसावी काढायचा. मग आता लसावी काढण्यासाठी आपण काय करणार आहे, लसावी आपल्याला काढायचं. ओके, लसावीचं सूत्र काय, अंशाचा लसावी आणि छेदांचा मसावी. ठीक आहे, मग आता अंशांचा लसावी कसा काढणार आहे, पहिल्यांदा कोणत्या संख्या आहेत, अंश 3 आणि 9, 3 आणि 9 ह्या दोन संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं. लसावी कसं काढणार बघूया आपण. सगळ्यात सुरुवातीला दोघांना सामायिक भाग जाणारी संख्या 3, 3 1 3, 3 3 9, सामायिक संख्या संपली. म्हणजे यांचा कोण संपला, मसावी संपला. कोणाचा, आता इथं 3 1 3, इथं एक आल्या, हा एक कंटिन्यू झाला, म्हणजे 3 3 9. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं सर्व संख्येचा गुणाकार, ओके, तर अंशांचा लसावी किती आलेला आहे, 9 आलेला आहे. ओके, आता जे छेद आहे त्यांचा काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. मग मसावी कसं काढणार आहे तुम्ही, 4 आणि दुसरी संख्या कोणती आहे, 10. दोघांना सामायिक भाग जाणारी संख्या 2, 2 2 4, 2 5 10. आता दोघांना सामायिक भाग जाणारी संख्या राहिली आहे का, नाही. म्हणजे हा जो आलाय तोच कोण आहे, त्यांचा मसावी. लक्षात. म्हणजे सामायिक संख्या सोडून उरलेल्या परत संख्येला जेव्हा आपण गुणाला घेतो तेव्हा तो काय मिळतो आपल्याला, लसावी. आणि सामायिक संख्या जेव्हा भाजक संपतो तेव्हा आपण थांबायचे, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, मसावी. म्हणजे छेदांचा आपण काय काढला, मसावी. मसावी किती आलेली आहे, 2. म्हणजे हे जे दोन अपूर्णांक आहेत तर त्यांचा जो लसावी आहे तर तो किती आहे, 9/2. आलं लक्षात. आणि हे जर तुम्हाला मसावी काढायला सांगितलं असतं तर वरच्या संख्येचा आपण काय घेतला असता, मसावी. ओके, म्हणजे आता यांचा जर मसावी घ्यायलाच तुम्हाला सांगितलं, मसावी, म्हणजे वरच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा आपण काय घेतला असता, मसावी. मसावी वरच्या दोन संख्येचा किती आहे, 3. पहिली सामायिक संख्या कोणती, 3. 3 नंतर भाग नाही जाते, सामायिक संख्या नाही, ही नंतर वाढवली आपण. ओके, कंप्लीट भाग देण्यासाठी. पण 3 ही एकमेव सामायिक संख्या आहे म्हणून मसावी किती आला, 3 आला. आता छेदाचा लसावीने त्याला भागायचंय. आता छेदाचा तिथं काय घ्यावं लागणार, लसावी. जर ह्या दोघांचा मला लसावी घ्यायचा आहे तर आता मी इथं काय करणार आहे, ही जी उरलेली संख्या आणि ही जी उरलेली संख्या आहे ह्या दोघांचा पण गुणाकार घेणार, कारण आता इथून पुढे भाग जाऊ शकत नाही. म्हणजे 5 2 10 आणि 10 2 20. म्हणजे या ठिकाणी ह्या जे 3 आहेत याला मी 20 ने काय करणार आहे, भागणार आहे. म्हणजे हा कोण झाला, मसावी. कसं काढला कळलं, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा काय काढायचं आहे, लसावी आणि मसावी काढायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला अजून एक पॉईंट पाहायचं राहिला खरं तर ती संख्या कोणती आहे, समजा अपूर्णांक म्हणजे दशांश अपूर्णांक. समजा तुम्हाला असं सांगितलं का 0.75
आणि 1.25 ह्या दोन संख्या दिल्या. आता ह्या दोन संख्या पॉईंट मधल्या आहेत आणि यांचा लसावी मसावी तुम्हाला काढायचा असेल तर सिंपल आहे. काय करायचं, या पॉईंटची जी संख्या, आता पॉईंट नंतर किती संख्या आहेत 2 म्हणून इथं 75 लिहिले आणि खाली 100 लिहिले, म्हणजे याला अपूर्णांकात रूपांतर केलं. आता ह्या संख्येला सुद्धा अपूर्णांकात, पॉईंट नंतर किती संख्या आहे 2 म्हणून 100 पॉईंट काढून टाकला, 125 झाले आणि खाली किती लिहिले 100. आता हे काय झाले, तुमचे अपूर्णांक तयार झाले. आता हे अपूर्णांक तयार झाल्यानंतर तुम्हाला लसावी विचारले का मसावी, त्याच्यानुसार तुम्हाला आत्ताच आपण पाहिलं, लसावी काढायचा असेल तर अंशांचा लसावी काढा, मसावी काढायचा असेल तर अंशांचा मसावी काढा आणि खालचं त्याच्या उलट करायचंय. दॅट्स इट. आता खाली जर संख्या तुम्ही पाहिलं तर 100 आणि 100 म्हणजे त्यांची सामायिक संख्या म्हणजे 100 आणि 100 असेल, दोनही संख्या जर समान आहेत तर त्यांचा लसावी आणि मसावी सेम असतो. जर 100 असेल तर 100चा लसावी 100, 100चा मसावी 100, म्हणजे ह्या दोन्ही संख्येचा लसावी मसावी काय सेम आहे. म्हणजे आता फक्त जर तुम्हाला विचारलं का याचा लसावी काढा किंवा मसावी काढा, मसावी, जर आपल्याला याचा मसावी काढायचा ह्या अपूर्णांकाचा मसावी काढायचा, तर आता मसावी कसा, ह्या अपूर्णांकाचा म्हणजे थोडक्यात या संख्येचं तुम्हाला काय काढायचं आहे, मसावी काढायचं. म्हणजे आता ह्या दोन संख्यांचा आपण काय करणार, मसावी. मग ह्या दोनही संख्येना भाग जाणारी पहिली संख्या कोणती आहे, 75 आणि इथं कोण आहे 100, 125, 125. मग ह्या दोघांनाही भाग जाणारी पहिली सामायिक संख्या कोणती, 25, 25 त्रिक 75, 25 5 125. नंतर सामायिक संख्या आहे का भागायला, नाही, म्हणजे इथं संपलं. हे काय झाले 25, हे काय झाले त्यांचे मसावी, म्हणजे इथे किती आली 25. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर खालची यांचा मसावी आणि खाली छेदाचा काय काढायचा, याचा लसावी. आता लसावी आणि मसावी दोन्ही सेम असल्यामुळे डायरेक्ट इथं किती लिहिणार आहे 100. जर मी 100 इथं लिहितोय, आता मला पॉईंट हे झाला माझा अपूर्णांक. ओके, आता मला दशांश मध्ये जर रूपांतर करायचंय तर मी 0.25 लिहिणार आहे, कारण खाली 2 शून्य आहेत, 2 शून्य असल्यामुळे 1 आणि 2 इथे मी काय देणार आहे, पॉईंट देणार आहे, म्हणजे 0.25 म्हणजे यांचा जो मसावी आहे तो 0.25 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक या दोघांचाही काय लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्या सर्व कन्सेप्ट काय झालेले आहे, संपल्यात. आपला टॉपिक संपलेला नाहीये, आता आपण कन्सेप्ट पाहून झाल्यात. आता आपण सर्व प्रश्न एकदा काय करणार आहे, सर्व सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, लाईन टू लाईन सगळे क्वेश्चन जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही पटापट पुढे घेतलं तरी चालेल. जो क्वेश्चन तुम्हाला फक्त अडतोय किंवा हार्ड वाटतोय तोच तुम्ही फक्त सॉल्व्ह करा, अदरवाईज तुम्ही लेक्चर स्पीडने पुढे घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर आता सिंपल आहे. 36 आणि 48 यांचं काय विचारलंय मला, लसावी पण विचारलंय आणि मसावी पण विचारलंय. ठीक आहे, आता इथे जर पाहिलं तर मला काय विचारलंय, लसावी आणि नंतर काय विचारलंय, मसावी. आता इथे जर पाहिलं तर 72 लसावी 144, 148, 148, त्यानंतर इथं मसावी 6, 12, 16 आणि 12, म्हणजे इथं 12 आणि 12 सेम आहे आणि इथं 48 आणि 48 सेम आहे. ठीक आहे, मग पाहूया आपण नक्की काय. मग आता सुरुवातीला काय काढूया आपण, मसावी छोटा असतो म्हणून तो सुरुवातीला काढून घेतो आपण. इथं काय 36 आणि नंतर किती आहे 48. ठीक आहे, मग आता ह्या दोघांनाही भाग जाणारी सामायिक संख्या कोणती आहे, 12, 12 त्रिक 36, 12 चौक 48. ओके, म्हणजे आता सामायिक संख्या पुढे आहे का, संपली, सामायिक भाग जाऊ शकत नाही. म्हणजे इथपर्यंत ज्या संख्या आहेत त्यांचा सर्वांचा गुणाकार करून घ्या, ती संख्या फक्त 12 आहे, म्हणजे मसावी किती आहे 12, मसावी म्हणजे दुसरी संख्या 12 आहे, ही 12 आहे, इथे एक 12 आहे, म्हणजे आता हा ऑप्शन कट झाला आणि हा ऑप्शन कट झाला, म्हणजे आता ह्या दोघांमध्ये ठरवायचं आपल्याला कोण आहे. आता इथे जर पाहिलं तर कोण राहिला 3 आणि इथे कोण राहिला 4. मग आता आपण काय करणार आहे, 3 आणि 4 दोघांमध्ये सामायिक संख्या आहे का भागायला, नाही. ओके, म्हणजे आता जर भागायला जर सामायिक संख्याच नसेल तर आता आपण ह्या दोघांचा गुणाकार करणार 12. ओके, 4 त्रिक 12 आणि ह्या संख्येला गुणणार, म्हणजे किती येणार आहे 144, कारण 12चा तो वर्ग आहे, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 2. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता त्यानंतर जर पाहिलं तर 3 संख्या दिल्या, टोटल संख्या किती दिल्या 3, आणि यांचा काय विचारलाय, मसावी. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर संख्या लिहून घ्या, काय 48, त्यानंतर किती आहे 60 आणि त्यानंतर किती आहे 72. आता सामायिक संख्या भाग जाणारी पहिली सामायिक संख्या 12, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 72. नंतर ह्या तिघांमध्ये सामायिक संख्या आहे का भागायला, नाही, म्हणजे 12 ही एक सामायिकच संख्या आहे, एकच आहे, आणि मसावी म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 12. म्हणजे 24ला इतका सोपाही प्रश्न विचारला गेलेला आहे. आले लक्षात. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं तर इथं 1, 2, 3 आणि 4 चार संख्या दिल्यात, महत्तम म्हणजे मसावी विचारले. म्हणजे आता ह्या दोन किती संख्या दिल्या तुम्हाला, 4, किती आहे 96, त्यानंतर किती आहे 528. ओके, त्यानंतर किती आहे 2160 आणि त्यानंतर 3520. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 6, 8, 0, 0 म्हणजे दोन्ही भाग जाऊ शकतो. ओके, म्हणजे पहिली संख्या कोणती घेतली आपण 2, बेचोक 8, उरला 1, बे 8 ही 16. ओके, त्यानंतर इथं बे 2 4, 1 उरला, बेसक 12, बेचोक 8, परत बे का बे शून्याचा भाग, बे 8 ही 16, 0, बे का बे 1 उरला 15 झाले, बे 7 ही 14, 1 उरला, बेसक 12, परत 0. आता 8, 4, 0, 0 म्हणजे परत दोन्ही भाग जाऊ शकतो, 2, बे 2 4, बेचोक 8, त्यानंतर बे का बे
इथं किती आले? 2 6, 2 4, परत इथं 2 10, 2 8 0, 2 16, 1 उरला, 2 16 आणि 0, परत 4 2 0 0 म्हणजे परत 2नी भाग जाऊ शकतो 2. ठीक आहे. इथं किती आले? 2 का 2, 2 2 4, इथं पाहिलं तर 2 सक 12, 2 सक 12, 1 उरला, इथं पाहिलं तर 2 का 2, इथं किती आले? सॉरी 2 2 4, इथं किती आले? 2 2 4, 1 उरला, 2 7 14, ओके 0. त्यानंतर इथं 2 2 4, सॉरी 2 चौक 8, 2 चौक 8 आणि 0. आलं लक्षात? म्हणजे अजूनही कितीने भाग जाऊ शकतो? 2ने. म्हणजे इथं जर पाहिलं तर 2 सक 12, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 2 का 2. आता इथं जर पाहिलं तर 2 सक 12 3, आणि इथं जर पाहिलं 2 का 2, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 पंचे 10, इथं 35 आले. इथं जर पाहिलं तर 2 2 4, 2 2 4 आणि 0. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर सामायिक संख्या कोणती आहे का? इथं 2नी भाग जातो, पण इथं 2नी भाग जात नाही. इथं 3 3नी भाग जातो, इथे 3नी भाग जातो, पण इथं 3नी भाग जात नाही. म्हणजे सामायिक भाग जाणारी संख्या ह्या तिघांना 3 3 आणि 3ने भाग जातो, पण 3ने भाग इथे जात नाही. हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे सामायिक भाग जाणारी संख्या संपलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे अशी कोणतीही संख्या नाही कशी तिघांनाही भागू शकते एट ए टाइम. ओके ठीक आहे. म्हणून ह्या ज्या संख्या आहेत इथपर्यंत ज्या आल्या त्या सर्वांचं काय करायचं आहे तुम्हाला? गुणाकार. म्हणजे 2 2 4, 4 2 8, 8 2 16. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे? 2. तर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने काय काढायचं होतं? मसावी काढायचं होतं. आता प्रश्न क्रमांक 4 काय सांगितलंय? 15 आणि 20 या संख्यांचा काय काढायचा आहे? लसावी. आता लसावी कसा काढणार आहे? येत असेल तर तुम्ही डायरेक्ट पुढे गेला तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर काय 15 आणि नंतर किती आहे? 20, आणि यांचा काय काढायचा आहे? लसावी. पहिल्यांदा काय देणार आपण? सामायिक संख्या भाग जाणारी कोणती आहे? 5 त्रिक 15, 5 चौक 20. आता इथून पुढे भाग जाणारी सामायिक संख्या संपलेली आहे. ओके ठीक आहे. मग आता दोन संख्या म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार? ह्या दोनचा गुणाकार करणार 12, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे किती येणार आहे? 60. ओके ठीक आहे. म्हणजे लसावी या ठिकाणी किती आलेली आहे? 60. पर्याय क्रमांक 3 आले. ठीक. त्यानंतर जर पाहिलं तर आता 4 संख्या दिल्यात आणि 4 संख्यांचं काय विचारले आपल्याला? लसावी विचारले. म्हणजे पहिली संख्या कोणती आहे? 15, त्यानंतर आहे 20, त्यानंतर आहे 25 आणि त्यानंतर किती आहे? 45. आलं लक्षात? मग आता या ठिकाणी कितीने भाग देणार आहे तुम्ही? पहिली संख्या कोणती आहे? 5. 5नी भाग जाऊ शकतो का? 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 9 45. आता जर पाहिलं तर सामायिक संख्या भाग द्यायची संपलेली आहे. पण जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 3ने पण भाग जातो आणि इथं पण 3ने भाग जातो. म्हणजे ह्या दोन संख्यांना 3ने भाग जाऊ शकतो. म्हणून आपण आता इथं 3ने भाग देणार आहे. इथं 3 1 3, इथं 4 तसाच, 5 पण तसाच आणि 3 त्रिक 9. आता जर तुम्ही पाहिलं तर अजून सामायिक संख्या आहे का? पहा, इथे तुमचा मसावी संपलेला आहे. आपण काय काढतोय? लसावी काढतोय. हे नीट समजून घ्या. ओके ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला मसावी विचारलं असतं तर तुम्ही इथंच थांबले असता. कारण सर्व संख्येंना सामायिक भाग जाणारी संख्या काढायची असते. आता आपण कोणाकडे चाललोय? लसावीकडे चाललोय. म्हणून आपण इथे 3 आणि 9 ने भाग जाऊ शकतो. म्हणून आपण 3 तिथे ठेवला, हे लक्षात ठेवा. ओके? कारण ह्या दोन संख्येना भाग जातो म्हणून. आता इथे 4, 5 आणि 3. आता इथं कोणत्याही 2 किंवा 3 किंवा 4 संख्या अशा नाहीयेत की ज्यांना सामायिक भागाकार आहे. नाहीये. म्हणजे इथं थांबायचं. इथं प्रोसेस स्टॉप झाली आणि इथून ह्या तिघांचा गुणाकार होणार. ओके? 5 चोक 20, 20 त्रिक 60. म्हणजे इथे किती आले? 60. ओके? आणि इथे किती आहेत? 5 त्रिक किती आहेत? 15. ओके? म्हणजे 15 किती आले? 90. ह्या सर्वांचा काय करायचा? गुणाकार करायचा. उरलेल्या सर्व संख्या 5 त्रिक 15 आणि ह्या तिघांचा गुणाकार 60. मग ह्या दोघांचा 15, ह्या तिघांचा 60 आणि परत त्यांचा गुणाकार किती आला? 900. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे? 2. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय काढायचं होतं? लसावी काढायचं होतं. संख्या 4 होत्या म्हणून मी घेतलं. आता इथे जर पाहिलं तर 3 घंटा अनुक्रमे 12 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंद या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या तीनही घंटा किती वेळा एकाच वेळी टोल देतील? ओके? म्हणजे फॉर एक्झाम्पल 12 वाजले, सर्वांनी एकदा टोल दिला. आता तिथून पुढे 15 सेकंदांनी 1 घंटा टोल दिली, 18 सेकंदांनी दुसरी देते आणि 25 सेकंदांनी तिसरी देते. अशा किती वेळा होणार एका तासात? का तीनही घंटा ॲट अ टाईम परत टोल वाजवतील. जसं 12ला एकदा वाजवलं तर 12 पासून 1 पर्यंत तेच 3 घंटे किती वेळा टोल देतील. ओके? या पद्धतीने तुम्हाला विचारलंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लसावी काढायचं या ठिकाणी. काय काढायचंय तुम्हाला? लसावी. ओके? ठीक आहे. म्हणजे आता इथं किती संख्या आहेत त्या? 15, 18 आणि 25. मग आता लसावी कसं काढणार? पहिल्यांदा तिघांनाही भाग जाणारी सामायिक संख्या कोणती आहे? सामायिक संख्या जर पाहिली तर 15 आणि 18ला 3 ने भाग जातो, पण 25ला जात नाही. ओके? त्यानंतर 5 ने ह्या दोघांना जातो, पण 18ला जात नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. मग आपण पुढून सुरुवात केली 3 पासून केली. ओके? 3 5 15 आणि इथं 3 सक 18, 25 तसेच कंटिन्यू झाले.
ओके ठीक आहे. मग आता अजून त्याच्या पुढे संख्या कोणती आहे? 5. 5 ने भाग दिला. 5 1 5, 6 तसेच कंटिन्यू झाले. 6 ने भाग जात नाही म्हणून ती पूर्ण तशीच घ्यायची आहे. आणि इथे जर पाहिलं तर 5 5 25. आता जर पाहिलं तर कोणतीही सामायिक संख्या भाग द्यायची राहिलेली नाही. म्हणजे इथं ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे? 15 आणि ह्या दोघांचा किती येणार आहे? 5 30. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोघांचा परत गुणाकार होणार आहे. म्हणजे 15 गुणिले 30 जर पाहिलं तर ते किती होणार आहे? 450. तर 15 3 45 आणि 0 ठेवून घेतलं. म्हणजे 450 सेकंदानंतर ते पुन्हा, कारण हे जे सगळं दिले हे सगळे काय दिले? सेकंद दिले. हे सर्व काय दिले? सेकंद. म्हणजे 450 सेकंदानंतर ते एट ए टाइम टोल वाजवणार आहे. कारण 15 18 आणि 25 या तिघांच्याही पाड्यामध्ये पहिली येणारी जी संख्या आहे 15चा 18चा आणि 25च्या पाड्यामध्ये पहिली सामायिक संख्या कोणती आहे? 450. म्हणजे 450 सेकंदांनी ते पुन्हा एकदा वाजणार आहे. मग एका तासामध्ये सेकंद नक्की किती असतात? पहा, एका तासात मिनिटं किती असतात? 60. आणि एका मिनिटात किती सेकंद असतात? 60. म्हणून 60 गुणिले 60 एवढे सेकंद आहे. आलं लक्षात? 3600. पण आपण हे डायरेक्ट न लिहिता या पद्धतीने लिहिलं कारण आपल्याला भाग द्यायला सोपं होईल. आता एवढे टोटल सेकंदाला 450 सेकंदांनी आपण काय केलं? भागलं. का? कारण टोटल सेकंदाला एवढ्यानी भागलं तर तेवढ्या वेळा ती काय करणार आहे? टोल देणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं? पहिल्यांदा ह्या शून्याला हा शून्य गेला. इथं जर पाहिलं तर 15 ने भाग देऊया. 15 चौक 60, 15 त्रिक 45. ओके. 3 एके 3, 3 दुने 6 आणि 4 त्रिक 4 दुने किती आले? 8. ओके. म्हणजे एका तासात हे तीनही जे टोल घंटा आहे तर ते किती वेळा टोल देतील? तर 8 वेळा टोटल काय देतील? ॲट ए टाइम वाजतील. म्हणजे एकदा समजा ते 12ला वाजले तर 1 वाजेपर्यंत 12 ते 1 ह्या 8 वेळा ॲट ए टाइम वाजणार आहेत त्या एका तासामध्ये. आले लक्षात? म्हणजे ह्या तीनही संख्येचा आपण लसावी काढून घेतला. त्या लसावीने टोटल सेकंदाला आपण काय केलं? भागलं आणि या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे? उत्तर मिळालेलं आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय पहा. मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा लसावी 60 आहे. वय किती आहे माहित नाही पण लसावी मात्र 60 आहे. ओके ठीक आहे. तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 आहे. तर दोघांच्या वयाची बेरीज किती? आता पहिली गोष्ट दोघांचं वय आपल्याला माहित पाहिजे. ओके. म्हणजे आता एक नीट समजून घ्या. गुणोत्तर जे दिले, गुणोत्तर किती दिले? 5 आणि 6. ओके. मग आता नीट पहा 5 आणि 6चा 5 व 6चा लसावी काय काढायचं या ठिकाणी? 5 व 6चा लसावी किती आहे? 6/30. 5 व 6 गुणोत्तर काय दिले? 5 आणि 6. मग त्यांचा लसावी किती? 30. 5 आणि 6चा सांगतोय त्यांच्या वयाचा नाही. पण आता जर तुम्ही पाहिलं तर त्यांची वय जर मला काढायची असेल तर पहिल्याचं वय आणि दुसऱ्याचं वय जर मला काढायचं असेल तर सामायिक संख्या मला काय करावी लागेल? एक्स मानावी लागेल. म्हणजे जे पहिलं आहे कोण? मनीष. तर सॉरी मनीषा वाचलं ते मगाशी. हा ठीक आहे चला. मनीषचं वय किती आहे? काय होईल? 5x आणि सुनीता यांचं वय काय होईल? 6x. ओके. मनीष आणि सुनीताचं वय 5x 6x. ओके ठीक आहे. आता जर या दोघांचा लसावी पहा बरं का, ह्या दोघांचा लसावी जर काढायचा असेल तर तो होणार 30x. तुम्ही म्हणाल कसं काय? पहा 5x व 6x चा लसावी काय लिहिले मी तर लसावी तो किती होणार आहे? 30x होणार. आता तुम्ही म्हणाल का बरं? दोन्ही संख्या एकच्या पटीमध्ये वाढली तर लसावी सुद्धा ते एवढ्या पटीमध्ये वाढतो. एकची पट म्हणजे काय? 5 नी कशाला गुणलं? x ला. 6 नी कशाला गुणलं? x ला. म्हणजे समजा ह्या संख्येला 2 नी जर गुणलं किंवा 5 नी जर गुणलं तर त्यांचा लसावी सुद्धा 5 पटीमध्ये वाढतो. ज्या संख्येने तुम्ही इथं गुणा, समजा तुम्ही ठरवलं का 5 ला आणि 6 ला 10 ने गुणायचं तर त्यांचा लसावी सुद्धा 10च्या पटीमध्ये वाढतो. आलं लक्षात? म्हणजे x ही त्यांची पट जर ठरवली, यांचा हा लसावी 30 आला, दोघांही संख्या x पटीने वाढवल्या तर लसावी सुद्धा x पटीने वाढणार आहे. बरं x कुठून आला? कारण हे गुणोत्तर दिले म्हणजे सामायिक संख्या आपण x मानू शकतो. ओके ठीक आहे. म्हणजे सामायिक संख्या x असल्यामुळे हे होणार 5x हे होणार 6x. म्हणजे त्यांचा लसावी झाला 30x. पण गडबड अशी झाली का त्यांनी त्यांच्या वयाचा लसावी ऑलरेडी दिलाय तो 60 आहे. ओके. म्हणजे 5x आणि 6x यांचा जो लसावी आहे तो किती दिलाय त्यांनी? 60. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन संख्या इक्वल असल्या पाहिजे. कारण त्यांच्या वयांचा लसावी किती आहे? 60 आहे. पण आपल्या गणिताच्या कंडिशननुसार जर ते x पटीमध्ये वाढत असेल तर लसावी सुद्धा तेवढ्या पटीमध्ये वाढतो आणि 5 आणि 6चा लसावी तर 30 आहे. म्हणजे या दोन संख्या काय झाल्या? इक्वल झाल्या आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे? 30x बरोबर काय लिहिणार तुम्ही? 60 आणि म्हणून x बरोबर 60 हे 30 भागले गेले, शून्याला शून्य गेला, x बरोबर 3 2 6 म्हणजे x त्यांच्या दोघांमधली जी सामायिक संख्या आहे ती कोणती आहे? 2. मग जर सामायिक संख्या 2 आहे तर पहिल्याचं वय किती आहे? 5x म्हणजे 5 दुनी किती आले? 10 आणि दुसऱ्याचं वय किती आहे? 6x म्हणजे 6 दुनी किती आले? 12 आणि ह्या दोघांची किती काय करायची आपल्याला? बेरीज. म्हणजे जर ह्या दोघांची बेरीज झाली तर ती किती येणार? 22 वर्ष. पर्याय क्रमांक किती आहे? 2. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची का दोन संख्येचा लसावी जितक्या पटीमध्ये वाढतो त्यांचा लसावी सुद्धा तितक्याच पटीमध्ये वाढतो.
आलं लक्षात? ज्या दोन संख्येत इतक्या पटीमध्ये वाढतं तेवढंच लसावी त्या पटीमध्ये वाढतं. आता इथे जर पाहिलं तर पहा 36 आणि 63चा लसावी 252 आहे, ते मसावी काढ. एक सूत्र आपण पाहिलं होतं का दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार, दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 63 आणि 36 यांचा जो गुणाकार आहे तोच गुणाकार कोणता आहे? त्यांचा लसावी आणि मसावीचा. म्हणजे 252 गुणिले कोण मसावी. म्हणजे त्यांचा मसावी लसावीचा जो गुणाकार आहे तो त्याच दोन संख्येचा गुणाकार पण तेवढाच असतो. म्हणजे आता जर मी इथं काढलं 36 गुणिले 63 भागिले तिकडनं कोण आलंय 252, तिकडे कोण राहिला मसावी. मग आता भाग देऊया आपण. इथं किती आहे 2, इथं 6 आहे म्हणजे दोन्ही भाग जाईल. ठीक आहे. 12 पण जाईल पहा. 12 त्रिक 36, त्यानंतर इथं 12 दुने 24, ओके, आणि एक उरला 12 एक 12, त्यानंतर 3 एक 3, 3 एक 7 21, 7 एक 7, 9 7 63, म्हणजे मसावी किती आला 9. आले लक्षात? म्हणजे पर्याय क्रमांक काय 3. ओके डन. तर या पद्धतीने तुम्हाला भागाकार जमला पाहिजे, म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट पाडे तुमचे पाठ पाहिजे. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आणि कसोट्या पण कोणत्या संख्येनं 2नी 3नी 4नी भाग जातो हे तुमच्या पटापट तुमच्या लक्षात आलं. आता दोन संख्येचा मसावी 6, त्यांचा लसावी 120, ओके. तर त्यातील एक संख्या 24 आहे तर दुसरी म्हणजे संख्येचा गुणाकार त्यातली एक संख्या 24 गुणिले x, बरोबर. त्या दोन संख्यांचा गुणाकार, एक 24 दिली दुसरी माहित नाही, पण लसावी किती दिला 6 आणि मसावी दिला 6 आणि लसावी किती दिला 120, ओके. म्हणजे मला जर x चं उत्तर काढायचं असेल तर 6 गुणिले 120 भागिले किती येणार आहे 24. इथे किती होतील 6 6, 6 चौक 24, 4 एक 4, 4 त्रिक 12 म्हणजे 30. x बरोबर किती आलं 30. म्हणजे जी दुसरी संख्या आहे ती किती आहे 30 आहे. पर्याय क्रमांक 1. ओके ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. जर त्या दोन संख्या 3 आणि 4 या प्रमाणात असतील तर लहान संख्या कोणती? आता त्या दोन संख्या 3 4 आहे, गुणोत्तर दिले, संख्या नाही दिल्या, म्हणजे सामायिक संख्या आपण काय मानू x मानू, हे आपणच मानलं. ओके, म्हणून पहिली संख्या कोणती झाली 3x, दुसरी संख्या कोणती झाली 4x, आणि या दोन संख्येचा गुणाकार जेवढा असतो तेवढाच त्यांचा कोणाचा असतो लसावी गुणिले मसावी. ओके, यांचा गुणाकार. म्हणजे आता या ठिकाणी पाहिलं तर 4 त्रिक 12 x गुणिले x चा काय झाला वर्ग झाला, आणि इथं जर पाहिलं तर 6 गुणिले किती होणार आहे 72. हे 12 तिकडे जाऊन काय होणार भागिले, म्हणजे x वर्ग बरोबर 6 गुणिले 72 आणि हे 12 काय केले भागिले 6 1 6, 6 2 12, दोन्ही भागलं उत्तर किती आले 36. म्हणजे x वर्ग बरोबर किती आले 36. मला वर्गमूळ पाहिजे म्हणून x इथं वर्गमूळ घेतलं 6. म्हणजे x ची किंमत सामायिक जी संख्या आहे ती कोणती आहे 6 आहे. मग जर 6 ही सामायिक संख्या आहे तर त्यापैकी लहान संख्या विचारली म्हणजे ती काय असणार आहे, पहिली संख्या 3x आहे, दुसरी कोणती आहे 4x आहे. मग त्यातली लहान संख्या 3x आहे, म्हणजे 3 गुणिले सामायिक संख्या म्हणजे x किती आहे 6, म्हणजे साहित्य किती आहे 18, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे 3. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. त्यानंतर दोन संख्येचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा लसावी 105 आहे तर त्यांचा मसावी किती? म्हणजे सेम आता जे गणित तुम्ही पाहिलं तर सेम त्या पद्धतीने, म्हणजे आता या दोन संख्येचं गुणोत्तर 3:5 आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला पहिल्यांदा काय काढलं पाहिजे x. आता तो कसा काढायचा आहे तर ह्या दोन संख्या ज्या आहेत ह्या दोन संख्येचा सामायिक संख्या जर आपण x मानली तर त्या संख्या कोणत्या आल्या 3x आणि कोणती आली 5x, बरोबर. आणि त्यांचा कोण दिलाय तुम्हाला लसावी दिलेला आहे. ओके ठीक आहे. म्हणजे या पद्धतीचं गणित आपण याआधी सॉल्व्ह केले. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण काय करणार 3 15, त्यांचा लसावी किती 15. जर 3 आणि 5 यांचा लसावी 15 आहे, यांची सामायिक संख्या 1 झाल्यामुळे त्या संख्या कोणत्या आल्या 3x आणि 5x, म्हणजे या दोन संख्या 1 च्या पटीमध्ये वाढल्या, म्हणजे त्यांचा लसावी सुद्धा 1 च्या पटीमध्ये वाढणार आहे. ह्या दोन संख्या 1 च्या पटीमध्ये वाढल्या 3x आणि 5x झालं, म्हणजे त्यांचा लसावी सुद्धा किती वाढला 1 च्या पटीमध्ये वाढला. पण त्यांचा लसावी ऑलरेडी दिलाय तो किती आहे 105. पहा काय केलं, त्यांचा लसावी हा लसावी कोणाचा आहे 3x आणि 5x यांचा आहे का, दोन संख्येचं गुणोत्तर असून त्यांचा लसावी म्हणजे हा जो लसावी आहे त्या दोन संख्येचा आहे, आणि त्या दोन संख्या कोणत्या आहेत 3x आणि 4x, कारण हे गुणोत्तर आहे या संख्या आहेत आणि या संख्येचा लसावी 105. मग त्या दोन संख्याचा लसावी 105 आहे, पण त्या दोन संख्येच्या आधी जे गुणोत्तर होतं त्यांचा लसावी मात्र 15 असेल, तर त्या संख्या जर ह्या 1 च्या पटीत वाढत असेल तर लसावी सुद्धा 1 च्या पटीत वाढणार आहे. तर म्हणजे ह्या दोन संख्येचा लसावी हा आहे 15x आणि गणितानुसार त्यांचा हा आहे, म्हणजे ह्या दोन संख्या इक्वल असल्या पाहिजे. म्हणजे x बरोबर 105 आणि हे 15 भागिले आले, म्हणजे x बरोबर 15 90 आणि 15 साती, म्हणजे x ची किंमत किती आली x. जर x ची किंमत x आहे तर त्या संख्या कोणत्या आहेत 3x, म्हणजे किती आली 3 गुणिले 7 म्हणजे पहिली संख्या 21, नंतर 5x
म्हणजे किती आले 5 गुणिले 7 म्हणजे किती आले 35. मग 21 आणि 35 ह्या ज्या दोन संख्या तुम्हाला दिल्यात ह्या दोन संख्येचं तुम्हाला काय विचारलंय मसावी. मसावी म्हणजे काय सामायिक भाग जाणारी संख्या 7. 7 त्रिक 21 7 5 35 म्हणजे सामायिक भाग जाणारी संख्या कोणती आहे एक्स. आणि जी आताच आपण खरं तर काढली होती म्हणजे इथपर्यंत पण जायची गरज नव्हती कारण एक्स म्हणजे काय सामायिक भाग जाणारी संख्या एक्स. आणि हेच काय होतं तुमचं मेन उत्तर होतं फक्त मी तुम्हाला काढून दाखवलं. कारण एक्स म्हणजे कोण आहे सामायिक संख्या त्याच्या दोघांनाही भाग गेला एक्सनी तर भाग देणार म्हणून तो गुणोत्तर होणार आहे 3 5. म्हणजे ही कोणी सामायिक संख्या म्हणजे तो काय मसावी. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन संख्येमध्ये गुणोत्तर दिलेलं असतं आणि सामायिक संख्या एक्स मानता आणि त्या संख्या तयार करता म्हणजे त्यांच्यातला जो एक्स असतो तोच असतो त्यांचा मसावी. हे इथून पुढे लक्षात ठेवत चला. आले लक्षात ठीक आहे डन. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न दोन संख्येचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. लसावी कसा आहे मसावीच्या 15 पट आहे. ठीक आहे मसावी 15 आहे तर त्या संख्या कोणत्या पहा बरं का. दोन संख्या कोणत्या आहेत माहित नाही ठीक आहे त्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. लसावी कसा आहे हा 15 पट आहे कोणाच्या मसावीच्या. ठीक आहे आता पहा म्हणजे लसावी कसा आहे हा 15 आणि मसावी ऑलरेडी त्यांनी सांगितले मसावी 15 आहे. म्हणजे लसावी काय आता 15 गुणिले 15 225. डन ठीक आहे. आता तुम्हाला एक माहिती आहे आपलं एक सूत्र आहे कोणतं दोन संख्येचा गुणाकार हा इक्वल असतो त्यांच्या लसावी गुणिले मसावीला. लसावी गुणिले मसावी आणि त्या दोन संख्येचा गुणाकार काय असतो समान असतो. ठीक आहे म्हणजे लसावी किती दिलाय 15 गुणिले 15 हा लसावी पहा इथं लसावी आपण काढले. मसावी किती आहे मसावी त्यांनी सांगितले तो 15 आहे. हा 15 कोण आहे मसावी आणि हा कोण आहे लसावी. हे नीट समजून घ्या. लसावी त्यांनी कंडिशन काय दिली लसावी मसावीच्या 15 पट आहे पण मसावी 15 आहे म्हणून लसावी 15 गुणिले 15 म्हणजे हा झाला लसावी आणि अजून 15 तो काय दिला मसावी. म्हणजे ह्या तिघांचा जो गुणाकार येणार आहे तोच त्या दोन संख्येचा गुणाकार असला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे आता आपल्याला इथे ज्या दोन संख्या आहेत ना त्यांचा गुणाकार काढायचा आणि हा गुणाकार मॅच झाला पाहिजे 15 गुणिले 15 गुणिले 15. मग तो नक्की कोणाचा होईल हे आपल्याला शोधायचं. आलं लक्षात. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं 5 5 25 25 शेवटी 105 आली पाहिजे. आता पहा इथं जर पाहिलं शेवटी जर ह्या तिघांचा गुणाकार केला तर 5 5 25 परत 5 म्हणजे शेवटी 5 येणार आहे हे फायनल आहे. शेवटी 0 येऊ शकत नाही शेवटी कोण येणार आहे 5 येणार आहे. ओके मग आता इथं जर ह्या दोनचा गुणाकार केला तर शेवटी 0 येईल ह्या दोनचा गुणाकार केला तर शेवटी 0 येईल म्हणजे हे दोन ऑलरेडी स्पर्धेतून काय झाले बाद झाले. दुसरी गोष्ट दोन संख्येचा जर गुणाकार केला तर 15 गुणिले 15 ते 225 होतात. 225 ला 15 ने गुणायचे इथं तर 45 दिलेत म्हणजे हा बाद झाला म्हणजे एकच पर्याय राहिला 75 आणि 25 सॉरी 45 आणि 75. आलं लक्षात. ह्या दोन का कट केल्या कारण इथे 100 आहे म्हणजे शेवटी 0 येणार आहे इथं 90 म्हणजे शेवटी 0 येणार पण ह्या तिघांच्या गुणाकारात शेवटी 5 येतो. ओके म्हणजे ह्या दोन कट झाल्या 15 गुणिले 15 225 होतात. एक तर 25 आणि उरलेले 15 पाहिजे नव्हते तर इथं 45 दिले म्हणजे हा पण कट झाला. मग आता इथं जर पाहिलं तर ह्या तिघांचा गुणाकार आणि ह्या दोनचा गुणाकार तुम्हाला सेम आलेला पाहायला मिळेल. आले लक्षात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक काय होता 3 होता. ठीक आहे आता त्याच्या पुढचं जर पाहिलं तर तुम्हाला काय सांगितलं अपूर्णांक संख्या दिलेली आहे 3 अपूर्णांक संख्या आणि त्यांचा तुम्हाला काय विचारलंय लसावी विचारले. जर ह्या तिघ संख्यांचा लसावी तुम्हाला विचारलंय तर यांचे जे अंश आहेत ना त्यांचा मला कोण काढायचा या तिघांचाही कोण काढायचा लसावी काढायचा. या तिघांचा मला कोण काढायचा लसावी. ओके आणि हे ज्या खालच्या 3 संख्या आहेत यांचा मला कोण काढायचा मसावी. उलट करायचं मला काय विचारलंय लसावी. ओके म्हणजे अंशांचा मला काय काढायचं लसावीच काढायचं. ओके मग ह्या तिघांचा जर लसावी पाहिजे 2 3 आणि 4 यांच्यामध्ये सामायिक भाग जाणारी संख्या कोणतीच नाही बरोबर. सामायिक तिघांनाही भाग जाणारी सामायिक संख्या कोणतीच नाही म्हणजे ऑब्व्हियसली आता ह्या तिघांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 4 त्रिक 12 आणि 12 दोन्ही 24 म्हणजे वरती आले 24. ओके मग आता वरती 24 कुठे दिसत आहेत तुम्हाला इथे नाही इथे नाही इथे पण नाही पर्याय क्रमांक 4 24. आलं लक्षात. आता आपण पुढे चेक करू का नक्की खाली 5 येतो का नाही. आता खाली ज्या 5 10 आणि 15 यांचा मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे काय या तिघांनाही सामायिक भाग जाणारी एक संख्या एक म्हणजे संख्या. तर 5 5 दुने 10 5 त्रिक 15 5 एक 5 5 दुने 10 5 त्रिक 15 म्हणजे ह्या तिघांनाही सामायिक भाग जाणारी संख्या कोणती आहे 5 आहे म्हणजे शेवटी मला 5च लिहायचं आहे. आपण फक्त उत्तर चेक केलं हेच नक्की येते का. ओके मला लसावी काढायचं होतं म्हणून जर मला इथं मसावी काढायला सांगितलं असतं तर मला ह्या वरच्या तिघांचा मसावी काढावा लागला असता आणि तो येतच नाही म्हणजे तो कोण आला असता 1 आला असता. हे नीट लक्षात ठेवा. कधी कधी भागत जात नसेल तर एक संख्या
असतेच का ज्यांनी कॉमन भाग जातोच. ओके, आता इथं मला काय काढायचं आहे, मसावी काढायचं. म्हणजे ह्या तिघांचा मला कोण काढायचा आहे, मसावी. आता जर तिघांमध्ये पाहिलं तर सामायिक भाग जाणारी संख्या आहे का, नाही. म्हणजे वरच्या तिघांचाही मसावी हा कोण येणार आहे, एक येणार आहे. म्हणजे हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला. आता ह्या दोघांपैकी एकच. ओके, आणि मसावी असल्यामुळे खालच्या तिघांचा मला कोण काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. ओके, म्हणजे खालच्या तिघांचा जर मला लसावी काढायचा असेल 6, 12 आणि 9 यांचा मला लसावी काढायचा आहे. मग पहिली संख्या कोण आहे, 3. 3 दोन्ही 6, 3 चोक 12, 3 त्रिक 9. ओके, अजून इथं दोन्ही भाग जाऊ शकतो बा, बे एक बे, इथं किती आले, बे दोन्ही 4, इथं आले 3. अजून सामायिक भाग जाणारी संख्या संपल्या. सामायिक भाग जाणारी संख्या संपल्या. इथं 2 आणि 4ला सामायिक भाग जाणारी संख्या होती म्हणून दिलं. इथं लसावी काढतोय हे नीट समजून घ्या. पहिल्यांदा पाहिजे तिघांमध्ये सामायिक, नंतर दोघांमध्ये, नंतर संपला विषय. ठीक आहे, लसावी काढताना आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. 3 दुणे 6, ह्या दोघांचा गुणाकार करायचा 6 आणि 6 गुणिले 6 किती आले, 36. ओके, म्हणजे 1/36. पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. म्हणजे मसावी काढताना वरती मसावी, खाली लसावी. वरच्यांचा मसावी, खालच्यांचा लसावी. ओके, ठीक. आता या संख्येचं मी तुम्हाला फक्त काय तयार करून देईन, अपूर्णांक तयार करून देईन. तुम्ही मात्र याचा लसावी काढू शकता सिंपल मध्ये. ओके, ठीक आहे. मग आता लसावी पण काढायचं आणि मसावी पण काढायचं आहे. मग आता जर अपूर्णांकाची 2 गणिते मी सोडवली तर अपूर्णांकाचं तिसरं गणित तुम्ही सोडवायचं. काय संख्या येईल पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर 0 पॉईंट किती आहे, 57. मग याला मी कन्वर्ट करेल, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणून इथं मी काय केलं, 57 भागिले काय लिहिल मी, 100. आणि इथं जर पाहिलं तर 95 95 नाही, खरं तर 9.5. पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे जर मी 95 जर लिहिले तर खाली मला काय लिहायचे, 10. कारण पॉईंट नंतर एक संख्या म्हणून 10 खाली लिहिले. पण मला गरज कशाची आहे, 100ची गरज आहे खाली, म्हणून एक शून्य मी इथं वाढवला, इथं एक शून्य वाढवलं, खाली एक शून्य वाढवलं तर वरती मला एक शून्य वाढवावं लागेल. म्हणजे आता तुम्हाला ज्या 2 संख्या दिल्यात ना, त्या 2 संख्या कोणत्या आहेत, 57 भागिले 100 आणि 95 म्हणजे 950 भागिले 100. आता जर पहा खालच्या 2 संख्या घेतल्या, यांचा लसावी मसावी 100 हे फायनल. ओके, मग राहिल्या वरच्या संख्या. वरच्या संख्या 19च्या पाड्यात आहेत. 19 त्रिक 57, 19 5 55. मी तुम्हाला भाग जाणारी संख्या सुद्धा सांगितली. म्हणजे मसावी जर तुम्हाला काढायचा यांचा तर मसावी काय येणार आहे, 19 भागिले 100. म्हणजे एक किती येणार आहे, 19 भागिले 100. मग 19 भागिले 100 मसावी जर आहे. ओके, का, कारण दोघांनाही सामायिक भाग जाणारी संख्या एकच असणार आहे, ती आहे 19. ओके, मग पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे इथं पॉईंट आला पाहिजे, 100 आहेत म्हणजे इथं पॉईंट आला पाहिजे, कारण 100 काढायचं आहे आपल्याला. मग 0.19 कुठे दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय, बाकी कुठेही दिसत नाही मसावी. म्हणजे पर्याय क्रमांक आहे. आता हे उत्तर तुम्ही चेक करायचं, त्याचा लसावी नक्की 28.5 येतो का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. अर्ध मी सॉल्व्ह केलंय, अर्ध खरं तर उत्तर पण काढले आपण, पण तरी चेक करून घ्या. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. पहा, अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते. 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. मग या ठिकाणी डायरेक्ट ऑप्शनकडे आपण जाऊ शकतो सिंपल मध्ये. 12ने भागल्यावर 5 उरतो का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग कोणत्या संख्येला पहिल्यांदा 12ने भाग देऊ, नंतर 16ने देऊ, नंतर 18ने देऊ, काय काय होते पाहू. 12ने जर मी इथं भाग दिला, 12 1 12 उरले 2, 29 झाले. ओके, 12 1 12 29, 12 2 24, 5 उरले म्हणजे ही संख्या आहे. इथं 12 1 12, 12ने भागलं तर 1 उरला, 17 झाले. ओके, 12 1 12 5 उरतात. इथं 12 1 12 1 उरला, 15 झाले. 12 1 12 3 उरले म्हणजे ही संख्या कट झाली, 3 उरतात. म्हणजे इथं उरच. आता जर इथे 5 उरतात तर इथं नाही, म्हणजे 12 1 12 13, 12 1 12 इथे 1 उरतो, म्हणजे ह्या 2 संख्या स्पर्धेतून बाद झाल्या. मग आता 16ने भाग देऊन पाहू, याला आणि याला 16ने भाग जातोय का, ठीक आहे. आणि उरले किती पाहिजेत, 9. ओके, आता इथं जर मी 16ने भागलं तर काय होईल, 16 9 44. म्हणजे कितीने भाग गेला, 9. उरले किती, 9, 16 9 44 म्हणजे 144. 16 9 144. इथं किती, 5 उरतात, 9 उरले पाहिजेत म्हणजे ही संख्या काय झाली, बाद झाली. म्हणजे एकमेव संख्या राहिली 137. पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. म्हणजे 18ने भाग करायची सुद्धा गरज पडली नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 काय सांगितले, एका पेटीत आंब्यांचे, एका पेटीमध्ये काय आंबे, त्यामध्ये 15 25 आणि 30 याप्रमाणे गट केले. गट केल्यानंतर कळलं का 6 आंबे कमी पडतात. ओके, म्हणजे थोडक्यात यांचा काय काढायचंय तुम्हाला, लसावी काढायचा आहे. इथं कोण काढायचंय, लसावी. म्हणजे जर इथं तुम्ही पाहिलं तर इथं काय 15, इथं किती 25 आणि इथं किती 30. मग भाग जाणारी पहिली संख्या कोणती, 5. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 30. ओके, सामायिक मसावी नाही, लसावी. लसावी काढतोय म्हणजे तिघांनाही सामायिक जाणारी संख्या संपली. आता दोघांना जाते का, इथं पहा 3 आणि 6 ला जाते, म्हणजे ती संख्या कोणती आहे, 3. 3 1 3, 5 तसेच घेतले, 3 2 6. आता सामायिक संख्या राहिली का, नाही राहिली.
ओके, 1, 5 आणि 2 वेगवेगळ्या आहेत तिघं. मग आता ह्या दोघांचा गुणाकार होईल. 5 दुणे किती आले? 10 आणि इथं किती आले? 15. ओके, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 150. यांचा लसावी किती? 150. म्हणजे टोटल ती दांबे किती? 150 नाही, 6 कमी पडतात. यांचा लसावी आहे. हा ग्रुप केल्यानंतर 6 कमी पडतायत. म्हणजे एका ग्रुपमध्ये 6 ठेवायला कमी आहेत. म्हणजे जर मी याच्यातून मायनस केले तर मला उत्तर मिळणार आहे 144. म्हणजे त्या पेटीमध्ये 144 आंबे आहेत. कारण 6 हे ग्रुप केल्यानंतर प्रत्येक वेळी 6 कमी पडतात. आलं लक्षात? म्हणजे जर 6 कमी तर यांचा झाला हा लसावी 150. 150 मधनं 6 वजा केले. कारण 6 कमी आहेत. 144 आले. 144 आपल्याला डझन मध्ये विचारलेत म्हणून आपण 144 ला 12 ने भागणार. ओके, 12चा वर्ग येतो म्हणजे किती डझन असणार आहे? 12. ओके, म्हणजे टोटल आंबे किती असणार आहेत? 12 असणार आहे. आले लक्षात? ठीक आहे, डन. त्यानंतर आलो आपण प्रश्न क्रमांक 18. ठीक आहे, पहा आता दोन संख्या काय दिल्यात? 6x आणि 7x असून त्यांचा लसावी 252. तर x ची किंमत किती? सिंपल सांगितलंय. पहा काय करणार आपण? 7 सकून 42. आधी त्या संख्या कोण आहेत? आधी कोण येत्या? 6 7. ह्या दोन संख्या सोडवलेलं गणित. ह्या दोन संख्येचा लसावी किती आहे? 42. जर त्या एक्सच्या पटीमध्ये वाढत असेल तर त्यांचा लसावी सुद्धा एक्सच्या पटीमध्ये वाढणं. पण तो ऑलरेडी आपल्याला दिलाय. म्हणजे नियमानुसार तो 42 एक झाला पाहिजे. पण उत्तरानुसार तो 252 ऑलरेडी त्यांनी सांगितलं. आलं लक्षात? म्हणून x बरोबर 252 भागिले किती येणार आहे? 42. ओके, म्हणजे x बरोबर आता इथं भाग देऊया आपण. किती होईल? पहा 21 एक 21 सॉरी 21 दुने 42, 21 एक 21 उरले 4, 42 21 दुने 42 बेक बे बेसक 12 म्हणजे उत्तर किती आलं? 6. x ची किंमत किती आहे? 6. आलं लक्षात? ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. या ठिकाणी तुमचा संपूर्ण लसावी आणि मसावी हा टॉपिक शिकवून संपलेला आहे. आपण सुरुवातीला सर्व कन्सेप्ट प्रश्न पाहिले, नंतर आपण सर्व कन्सेप्ट नक्की काय त्या पाहिल्या. कन्सेप्टमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण पाहिलं विभाजक, विभाज्य, कसोट्या आणि मूळ अवयव याचा आपण वापर केला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का यांचा आपण वापर केलेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढले जातात, इथं 2 अंकी संख्या पाहिल्या आपण. त्यानंतर जर पाहायचं झालं तर महत्वाचं सूत्र दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार हा त्यांच्या लसावी मसावीच्या गुणाकार एवढा असतो. त्यानंतर जर पाहिलं तर अपूर्णांक वरती एक संख्या खाली एक संख्या अंश आणि छेद आहे. त्यांचा लसावी विचारलं तर अंशांचा लसावीच काढायचा, मसावी विचारलं तर अंशांचा मसावीच काढायचा आणि त्याच्या उलट छेदाचा म्हणजे अंशाचा लसावी विचारलं तर लसावी काढून छेदाचा मसावी काढा, मसावी विचारलं तर अंशाचा मसावी काढून छेदाचा लसावी काढा, यांचा भागाकार करा. या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल पण पाहिलं आणि नंतर पॉईंट मधलं पण गणित घेतलं होतं 100. 100 जर छेद आहे तर छेदांचा लसावी आणि मसावी कायम 100-100च राहणार आहे. त्यामुळे तुम्ही अंशाचं जसं विचारलं गेले त्या पद्धतीने त्या प्रश्नाला काय करू शकता? मूव्ह ऑन करू शकता. तर या पद्धतीने तुमचा लसावी आणि मसावी हा टॉपिक संपलेला आहे. सर्व प्रकारचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. मला वाटतं जर हा तुम्ही टॉपिक व्यवस्थित पाहिला तर एकही लसावी मसावीचा प्रश्न तुम्हाला कोणत्याही एक्झाम मध्ये येणारा चुकणार नाही. ओके, ठीक आहे, तर या ठिकाणी हा आपला टॉपिक संपलेला आहे. 22वा लेक्चर संपलाय. उद्या तुम्हाला 23वा लेक्चर मिळेल. तर झालेली सर्व लेक्चर व्यवस्थित पहा, समजून घ्या, त्याच्या नोट्स काढा, काही ठिकाणी तुम्हाला प्रश्न सोडवायला दिले ते सॉल्व्ह करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ऑल द बेस्ट.